एक मोठी बातमी येते ब्रेकनंतर। विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील बहिष्कार घातलाय। आज राज्यपालांचं अभिभाषण आहे विधान भवनामध्ये। दोन्ही सभागृहांना ते संबोधित करतील, मात्र यावरती देखील विरोधकांनी बहिष्कार घातलाय। राज्यपाल सीपी राधाकृष्णन थोड्याच वेळात विधान भवनात दाखल होतील। राज्यपाल सीपी राधाकृष्णन विधान भवनात दाखल होताच त्यांना महाराष्ट्र पोलिसांकडून मानवंदना देण्यात येणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील। त्यानंतर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसमोर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं मध्यवर्ती सभागृहामध्ये अभिभाषण होणार आहे। त्यापूर्वीची ही सगळी तयारी आपण बघतोय। महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यपालांना मानवंदना दिली जाईल, त्यासाठीची ही सगळी सज्जता आहे। विधान भवनाच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे। मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय, ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचलंय। शंभू सीमेसोबतच इतर सर्व सीमा खुल्या करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। आसाममधील गुवाहाटी येथील एका प्लास्टिक कारखान्यामध्ये भीषण आग लागली होती आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात आली। गुजरातमधील वडोदरामध्ये ट्रकला कंटेनरनं पाठीमागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला। गुजरातमधल्या अमरेलीतील शिकारीच्या शोधात असलेला एक सिंह अचानक रस्त्यावरती आला। त्याला पाहून वाहतूक रोखण्यात आली। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्रात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। बोटीनं हाजिरा फेरीला जात असताना हा अपघात झाला। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये दारूची दुकानं बंद करण्यासाठी महिलांनी मोर्चा काढला। लाठ्या-काठ्या घेऊन या महिला रस्त्यावरती उतरल्या होत्या। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे समस्या निर्माण झाली आहे। बर्फवृष्टीमुळे सिंथान राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली। कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेतलाय। या होत्या संपूर्ण राज्यभरातल्या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात बघितल्या या बुलेटिनमध्ये। मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण राज्यपालांचं अभिभाषण ऐकणार आहोतच। ही मोठी घडामोड, विरोधकांनी त्याच्यावरती बहिष्कार घातलाय। या सगळ्या बातम्या तुम्ही बघणार आहात माझ्या सहकारी सुवर्णासोबत। थँक्यू श्वेता। महत्त्वाच्या सगळ्या बातम्या सविस्तरपणे आपल्याला बघायच्या आहेत। नेमकं काय घडतंय ते जाणून घ्यायचं आहे। काही ब्रेकिंग न्यूज आहेत, त्याचेही अपडेट घेऊया। सुरुवात हेडलाईन्सने।